ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीवर्धन. सो आज आहे सेकंड डे. काल मी कुठे स्टे घेतला फलान टिंकाना मी काही सांगितलं नाही. मेन म्हणजे तो दमलेलो आणि त्यात ऊन जे बेकार चालू झालेलं 11:30-12 नंतर मला काय ब्लॉग शूट करायला जमलं नाही. फक्त मी बीचवर सनसेटला गेलो तेव्हा ब्लॉग एंड केला. सो आता मी तुम्हाला रूम टूर देतो. हाच आहे आपला रूम. इथंच काय असं थांबलेलो. ही प्रॉपर्टी पण पॉवर आहे. सो असं काय फर्स्ट फ्लोअरवरती आपला रूम आहे. अँड बाईक बघायची तुम्हाला कुठे गेली ती बघा. या प्रॉपर्टीवरून बीच हार्डली 10 to 15 मिनिटच्या वॉकिंगवर आहे. सो ते पण एक आवडतं. हे बघा हा असं काय फर्स्ट फ्लोअर आपल्याला रूम भेटलेला. फर्स्ट फ्लोअरवर रूम घ्यायचं म्हटलं डोक्याला ताप काय असं माहिती आहे का, सगळ्यात मोठा डोक्याला ताप ह्याचा. त्या हे रूम वरती चिल्ड फुल AC, म्हणजे अशी तशी नाही, फुल डेंजर AC होती. आणि इथे आहे वॉशरूम, देन छोटासा पार्टीसारखा एरिया बघा. बाकीची प्राइसिंग जर बघायला गेलो ना तर AC हवा असेल तुम्हाला तर 2500 आहे आणि विदाउट AC 2000 आहे. चलो आता फक्त जॅकेट घालायचं आहे. पॅन्ट ऑलरेडी घातली आहे मी. कॅमेरा पण फुल चार्ज आहे आणि टॉप बॉक्स खाली आणून लावायचं आहे. शॉर्ट आहे. अरे बॉटल बाहेर राहिली. ओके सो 9:30 अर्धा तास गेलाच भाई. इथे मॅप मी दिव्या आगरचाच लावला आहे. दिव्या आगर बीचच्या इथे, कारण की मी विचार केला ते ब्रेकफास्टला थांबेल कुठेतरी. सो दिव्या आगर साईडच जाऊन ब्रेकफास्ट करू, देन मग पुढे नंतर कल्टी मारू. कारण की मॅपवरती तो कोस्टल रोड दाखवत नाही जिकडे मी लास्ट टाईम गेलो होतो. निघू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो. चलो. हा बघा आज तो होता हो ना. असं काय होते हा बघ स्क्रू. चायला बघितलं, मला डाऊट आलाच गिअर असं का वरती खालती वाजतं माझा. भाई इथं स्क्रूच बाहेर आला पुरा. थांब जरा, याला टाईट करावं लागेल मला. कॅरी करतो दरवेळेस आणि आज कामाला आलं त्यातलं कुठला ह्याला लागेल बघावं लागेल मला. चलो परफेक्ट. कामाला आला भाई प्रोडक्ट हा पहिल्यांदा. हे कसं लूज होऊ शकतं पण. नवीन नवीन धोका देते गाडी मला आजकाल. मला डाऊट कधी आला माहिती आहे का, गिअरवर गिअर शिफ्टिंगवरून. परफेक्ट. ओके सो ब्रेकफास्टला आपण डायरेक्ट दिव्या आगारलाच थांबू. दिव्या आगार करून देन पुढे ब्रेकफास्ट करू. की तेवढा मस्त घाट लागला आहे ना, आता थांबायची इच्छा नाही भाई. माझं ना असंच असतं राईडच्या वेळेस. एखादा कडक पॅच लागला ना, जर तिकडे मला ब्रेकफास्टला थांबायचं असेल ना तर मी ब्रेकफास्ट स्किप करू शकतो, पण तो पॅच नाही स्किप करू शकत. हे बघा दिसतं लेफ्ट साईडला तुम्हाला समुद्र किनारा इथूनच. चलो मी मुद्दाम दिव्या आगार का टाकलं माहिती आहे का, कारण की दिव्या आगारमधून लास्ट टाइम मी गेलो ना त्याच रूटने मला जायचं. मला भले गुगल मॅप आता दाखवत नाही तो रूट, बट येस मी जाणार तिकडनंच. मी बेसिकली माझ्या बाबतीत तरी हेच रूल फॉलो करतो. एखादी गोष्ट चांगली होत असेल ना तर ठीक आहे, बट अति चांगली होत असेल ना तर भाई मला डाऊट येतो. मग मी बोलतो नाही भाई तुझ्या बाबतीत लिमिटेड गोष्टी चांगली होऊ शकतात पण जास्त चांगलं नाही होऊ शकत. तसंच काय आता सकाळी झालं माझं. गिअर शिफ्ट एवढा स्मूथ पडला ना, गेलो वाव. गेलो ना चेन ल्युबिंग केले, ना चेन क्लिनिंग केले, ना चेनची सेटिंग केली, एवढा स्मूथ कसा पडला. गेलो ठीक आहे. मग सेकंड गिअर टाकलं मी पुढे यायला. अरे वाव एवढा स्मूथ. बोला हॉर्नेटचे स्मूथ नाही एवढे. मग मला आला डाऊट, भाई कुछ तो गडबड आहे. तर गालती बघतो तर गिअर शिफ्टर लाचच्या स्क्रूवर राहिलेला. हा ADB बोलते सबको खोलते खुद को भी खोलते. सो आता तुम्ही जर टूलकिट बघितला ना तो मी हार्डली 200 का 180च्या आसपास काहीतरी ऑर्डर केलं आहे मिशोवरून. तुम्हाला पण तो प्रोडक्ट पाहिजे असेल तर मॅसेज करा, तुम्हाला मी इंस्टावर लिंक देईल त्याची. इथून घ्यायचं आहे आपला लेफ्ट. इफ आपल्याला जायचं आहे गावातून तर, आणि राईट घेऊन पण जाऊ शकतो. माझे गाव बाळवटी. चलो मॅप सांगतो तर जाऊ आतूनच. हा राईड घ्यायचा आहे RV बीच दिव्या आगारसाठी.
आणि भाई समोर तर बघा सरळ सरळ समुद्र किनाऱ्यावर चाललो आता आपण. ओ भाई साहब, दिस इज नाईस. याच रोड बद्दल मी बोलत होतो. तर हा रोड असा जाऊन पूर्ण गावागावातून वन साईड जातो. आता तो गावातला रस्ता मला शोधावा लागेल नेमका कुठे. बट येस, वेलकम टू दिवे आगार अँड स्पेशली आपल्या छावाला. आता मी कुठेतरी गाडी लावायला जागा शोधतो आणि मस्तपैकी जरा फोटोशूट करून घेतो. आहे की नाही मस्त. हा आहे आपला दिवे आगारचा समुद्र किनारपट्टा आणि आपण बरोबर समुद्राच्या साईडनेच जात आहोत. कायच व्ह्यू आहे गजब. एक नंबर भाई, एक नंबर. बघा इथे लास्ट टाइम आपण थांबलेलो, सो इथेच थांबू आता आपण. फोटो चांगले आलेले इथून. ओके, सा बघा पाठी आहे श्रीवर्धनचा समुद्र किनारपट्टा आणि आपला छावा. सो आता असं वाटतं ना लवकर निघालो पाहिजे तुम्ही, कारण की 9:30 झालेत. जरा एखाद तास लवकर आलो असतो ना तर जास्त ऊन नसतं भेटलं इथे. बट आहेस बाकी व्ह्यू बघा पाठी बेस्ट. हे बघा रोड्सवरती फिशिंगच्या नेट्स यांनी सुकत ठेवल्यात. किती मोठे असतात ना हे बघा. बापरे बाप. ओके, सो दिवे आगार जायचा रोड आधी कॅन्सल केला मी, कारण की मला आता क्लिक झालं की लास्ट टाइम पण मी हेच केलेलं. दिवे आगारला गेलेलो आणि रिटर्न पाठी आलेलो, कारण की त्यांनी मला सांगितलेलं की दिवे आगारवरनं सरळ रस्ता नागोठण्याला जात नाही, हा तुम्हाला इथून राईड घ्यावा लागतो. सो मी बोललो सरळ जाऊन 5 किलोमीटर जाऊन 5 किलोमीटर पाठी येण्यापेक्षा 10 किलोमीटरचा रस्ता वाढण्यापेक्षा बोललो आपण सरळ इथूनच बाहेर निघू आधीच. आणि नाश्त्याला कुठे काही भेटलं तर करू ऑन द वे. मला डाऊट आहे इथे कुठे नाश्ता असेल, कारण की हा रस्ता पूर्ण गावागावातून जातो. नाश्त्याला भेटेल ना? मिसळपाव आणि या सीटला अशी मिसळ मी इमॅजिन नव्हती केली. चलो रेमटाऊ, होपफुली टेस्टला पण चांगली असेल. ओके, ब्रेकफास्ट डन. आदर्श हॉटेल, कधी या साईडला आलात तर नक्की विजिट करा. एक नंबर ब्रेकफास्ट होता. चलो लेट्स गो. इमॅजिन केलं नव्हतं एवढा चांगला ब्रेकफास्ट भेटेल मला इकडे. मिसळ पण चांगली होती, मॅगी पण खाल्ली, मॅगी पण मस्त होती. मिसळ ते एक नंबर होती भाई. तर गाव साईडला तर भाई कुठे एक्सपेक्ट करणार आपण फ्रेश पाव भेटतील इकडे. सो पाव थोडेसे शिळ होते म्हणून पाव जास्त मी खाल्लंच नाही. मिसळ रेमटोली पण भाई, मिसळ एक नंबर होती. ना जास्त तिखट ना जास्त पानसट, परफेक्ट मिसळ होती. ओके, सो भाई मी डिसाईड केलं जाऊ दे आपण आलो तर रोडवरूनच जाऊ, मानगाववरूनच, कारण की रिस्क वाटते आता एवढा उन्हातून ना गावातून जायचं म्हटलं तरी. तो रस्ता असा आहे ना ॲक्च्युली प्रॉपर गावातून जातो, असं नाही हायवे टच कुठे काहीच नाही ना, जो डायरेक्ट रोहाच्या पुढे नागोठण्याला बाहेर पडतो. सो असं पण ह्या मोबाईलची बॅटरी लो आलेली, मला हा 15 मिनिटांत काढून परत आयफोन लावावा लागला असता. पेक्षा बोलो राहू दे, आपण निघून जाऊ असंच. काप आहे का बरं काय? काप आहे ना? 300 आहे का? माझा नंबर घेऊन जायचा नाही एवढं एवढं काय फसवणार नाही तो. ए बाबा, काय कुठून येतात काय माहित. नेमका टर्न वरती एकदम स्लो झाला. पहिलेच त्याला सेकंड का फर्स्ट होते टाकता आली नाही गाडी, नंतर त्यांना आठवता टर्न घेताना. भाई साहब काय शार्प टर्न्स आहेत बघा. मला उतरताना आवडत नाही, चढताना आवडतात हे टर्न्स, बट उतरताना भाई भीती वाटते. मिसबॅलन्स झाला ना. 25 20ची स्पीड लिहिले आपण, 43-40 वर आहे. लाज वाटते का? या घाटाचं नाव काय मला माहीत नाही, बट काय मजा येते या घाटात चालवायला भाई. ले भाई
अजून माणगावला 2-3 किलोमीटर बाकी आहेत, तरी पण ट्रॅफिक बघा, फुल जाम लागलाय, फुल जाम. काका सरळ जायचंय का राईटला हाकलताय? नाही जायचंय निजामपूरवरनं आज मला. चलो, काय एक ब्रेक घेऊ का लिंबू पाणीसाठी? एक ड्रिंक्स ब्रेक झाला असता ना मस्त उसाचा रस इकडे, तर डायरेक्ट घरी गेलो असतो नॉन स्टॉप. ओके, सो एक छोटासा ब्रेक घेतलेला आपण, मस्त उसाचा रस पियालो, एक 10 वाली बॉटल पूर्ण पियालो. नाव लेट्स गो. आता प्रॉपर बॉडीला प्रॉपर डिहायड्रेट ठेवलेलं आहे, सो आता नॉनस्टॉप जायला काही हरकत नाही. ठाणे आहे 152, ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे ज्याने कोणी लावले ना भाई. माझ्या घरापासून माणगाव 135 आहे आणि हे तर तळाच्या पुढे, म्हणजे इथून लगभग ठाणे मला असं वाटतंय 120च्या आसपास किलोमीटर आहे, 120 to 125. हे काय कशाबद्दल ट्रॅफिक आता? कशाला लावले ते, काय रिझन आहे? ओके, 1:30 वाजत आले लगभग अँड पालीच्या नाक्यावर पोचलो आहोत. अजून 1.5 तास किंवा 1 तास घरी जायला, मॅक्स टू मॅक्स 1.5 तास पकडा, 1 तास नाही, म्हणजे 3 वाजेपर्यंत पोचेल मी. चलो चलो चलो, वडखळ नाका इज हिअर. अजून जास्त नाही राहिलंय, पटपट करून टाकू, 1 तास अजून. हो हो, आपली कोकणची ट्रेन. दरवेळेस असं म्हणा येतं रिटर्न जाताना की का आपण दरवेळेस एवढं मस्त मस्त लोकेशन प्लॅन करतो, फिरतो आणि रिटर्न येताना मग आपली बँड वाजते, इच्छाच नाही राहत घरी रिटर्न जायची. मग असं वाटतं ज्या लोकेशनवर जाताना त्याच लोकेशनवरती राहावं. सो आता आहोत आपण कर्नाळा बर्ड सेंचुरीच्या इथे. मी मगापासून बोलते ना भाई, मला कंटाळा येतोय, काय मजा येत नाही त्या रोडवरती चालवायला, फुल बोरिंग रोड, रोजचा तोच रोड आहे, काय इंटरेस्टिंग होत नव्हतं. तर नेमकं एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. मी मगाशी थांबलेलो फक्त तोंडावर पाणी मारायला, कारण की कंटाळा येतो तर सोबत म्हणून. पाणी मारलं तर मी ब्लूटूथ ऑन करून ठेवलं माझा, बोला तर गाणी ऐकत ऐकत मस्त जातो. आणि तेवढ्यात मला एक कॉल आला. आता कॉल कोणाचा असेल? वॉइस आपल्याला चक्क कॉल केला होता प्रसाद दानी. प्रसाद दा कोण? तर RBF इव्हेंट ज्याने आता अरेंज केलेला त्याचा ऑर्गनायझर प्रसाद चौलकर. तो पण आता मागेच होता कारमध्ये. त्यांनी मला बघितलं, पास झालं, तर त्यांनी फोन करून विचारलं की तू तिकडेच होता कर्नाटक बसून. आमचे नॉर्मल गप्पा चालू होता, कुठे राईडला गेला, काय ते हे ते, आणि फुल फ्रेश झालो मी आता. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, वन ऑफ द लेजेंडरी रायडर जेवढे आहेत आपले पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये बोलू शकता, महाराष्ट्र नाही इंडियामध्ये, त्यातल्या लेजेंडरी रायडर्समध्ये प्रसाद चौलकर हे नाव आहे भाई. ओके, लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. आता मला असं वाटतं जैन पेठेवरून जावं लागणार, अदरवाईज बँड वाजेल माझे. ओके, सो लेट्स गो. पाम बीचवरूनच जायचं आहे आपल्याला. काय बंद झालं की काय इथं समजत नाही, इथं सिग्नल कुठला आहे नेमका. ओके, सो वी आर एट पाम बीच रोड. आता इथून फक्त अर्धा तास आहे घरी जायला. वाजले किती? वाव, बरोबर 3 वाजले. तिथून अर्धा तास म्हणजे 3:30 पर्यंत आता आपण घरी पोहोचू. आपलं लोक तिथेच एंड करतो, काय ना बॅटरी लो झाली कॅमेऱ्याची. आता परत चार्ज करा, त्यानंतर एंड करा. त्यापेक्षा बोला आत्ताच एंड करतो. बोली तुम्ही श्रीवर्धन टू मुंबई ही जर्नी एन्जॉय केली असेल, जर एन्जॉय केली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर आपल्या जुने व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही कसे वाटले नक्की कमेंट डाऊन करून सांगा. अँड येस, लाईफमध्ये काहीतरी करा, घरात पडून राहू नका, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. कोण काहीतरी करत असेल त्याच्यावर जळण्यापेक्षा स्वतः काहीतरी करायला प्रयत्न करा. हा बघा, तोडला सिग्नल. चलो, ब्लॉग आता इथेच एंड करू. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत. टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट्स फॉर ऑलवेज. मूव हार्ड, पीस आउट.